नमस्कार, सरिताज रेसिपीमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे। आज आपण खूप सोप्या पद्धतीने प्रेशर कुकरमध्ये गुळाचा गाजरचा हलवा बनवणार आहोत। तर मग व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राइब करा। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। तर मी इथे 1 किलो गाजर घेतलेले आहेत। त्यांना स्वच्छ धुवून त्यांचं वरचं साल काढून घेतलेलं आहे। आता अशा पद्धतीने मी त्यांना छोटे छोटे कट करून घेणार आहे। गाजर जर खूप जास्त मोठा असेल तर त्याचे 2 पीसेस आपल्याला करून घ्यायचे आहेत। पाहू शकता अशा पद्धतीने आपल्याला गाजरला कट करून घ्यायचं आहे। यामध्ये गाजर किसायची गरज नाही। खूप सोप्या पद्धतीने मी इथे गाजरचा हलवा बनवून दाखवलेला आहे। हा हलवा बनवायलाही जास्त वेळ लागत नाही। तर अशा पद्धतीने मी सगळे गाजर कट करून घेणार आहे। आता मी गॅसवर एक कुकर ठेवून घेतलेला आहे। यामध्ये आपल्याला एक मोठा चमचा तूप घालून घ्यायचा आहे। तूप छान मेल्ट झालं की आपल्याला यामध्ये आता गाजर घालून घ्यायचे आहेत आणि आता 5 ते 6 मिनिटे यांना मध्यम आचेवर आपल्याला परतून घ्यायचं आहे। आपले गाजर इथे छान असे परतून घेतलेले आहेत। आता आपण कुकरचं झाकण बंद करून घेणार आहोत। आता आपल्याला याच्या 3 शिट्ट्या घ्यायच्या आहेत। आता मी इथे 1 लिटर म्हशीचं दूध घेतलेलं आहे। त्याला उकळून अर्ध करून घेतलेलं आहे। या दुधाला आपल्याला आटवून घ्यायचं आहे। इथे कुकरच्या शिट्ट्याही झालेल्या आहेत। मी आता झाकण उघडून पाहणार आहे। पाहू शकता गाजर छान असे शिजलेले आहेत। आता आपण याला मॅशरच्या साहाय्याने मॅश करून घेणार आहोत। इथे जर तुमचे गाजर व्यवस्थित शिजलेले नसतील तर तुम्ही अजून 2-1 शिट्ट्या परत घेऊन घ्यायच्या आहेत। पाहू शकता मॅशरने व्यवस्थित मॅश होत आहेत। आपले गाजर छान असे शिजलेले आहेत। तुम्ही इथे पाहू शकता आपल्याला गाजर किसायची गरज पडलेली नाही। खूप सोप्या पद्धतीने इथे आपला हलवा तयार होणार आहे। आता मी याला व्यवस्थित परतून घेणार आहे। आता यामध्ये आपण आटून घेतलेलं दूध घालून घेणार आहोत। येथे आपण आटून घेतलेल्या दुधाचा वापर याकरिता केला की आपला हलवा हा लवकर बनेल। जर तुम्हाला दूध आटून घ्यायचं नसेल तर तुम्ही इथे अर्धा लिटर दूध आणि त्यासोबत पावशर मावा घालू शकता। आता आपण याला व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत आणि 3 ते 4 मिनिटे याला असं शिजू द्यायचं आहे। इथे हलवा आपला छान असा शिजलेला आहे। आता यामध्ये आपण गूळ घालून घेणार आहोत। तर मी इथे 1 किलो गाजरसाठी अर्धा किलो गुळाचा वापर केलेला आहे। तुम्हाला कमी गोड आवडत असेल तर तुम्ही कमी गूळ घाला। आता याला आपल्याला व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आहे आणि परत 2 ते 3 मिनिटं आपल्याला याला शिजून घ्यायचं आहे। इथे तुम्ही पाहू शकता गुळ आपला छान असा मेल्ट झालेला आहे आणि हलवा छान असा शिजलेला आहे। आता यामध्ये आपण 1 चमचा इलायची पावडर घालून घेणार आहोत आणि याला व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आहे। आता यामध्ये आपण बारीक कुटून घेतलेली ड्रायफ्रूट घालून घेणार आहोत। बदाम, काजू, पिस्ता यांचा मी वापर केलेला आहे। तुमच्याकडे जे अवेलेबल असेल तुम्ही ते टाकू शकता। त्याचबरोबर इथे मी मनुकेही टाकून घेणार आहे। गाजरच्या हलव्यामध्ये मनुके छान लागतात आणि त्याला परत एकजीव करून आपल्याला 1 मिनिट परतून घ्यायचं आहे। तयार आहे आपला छान असा गुळाचा गाजरचा हलवा। तुम्हीही नक्की ट्राय करा। ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा। माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राइब करा। व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा। असेच नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करायला अजिबात विसरू नका। थँक्यू।